गणेश आज सकाळी लवकर उठला. आज त्याला त्याच्या वडिलांच्या आरोग्य तपासणीसाठी घेऊन जायचे होते. तो सकाळी लवकर उठला आणि बाबांच्या खोलीत गेला. त्याने पाहिले की वडील तिथे नव्हते. तो स्वयंपाकघरात आईकडे गेला. आई, बाबा कुठे गेले आहेत? दवाखान्यात जावे लागेल. बेटा, तुझे वडील फिरायला गेले आहेत. पण आई, तुला माहीत आहे ना त्यांचं शुगर किती वाढले आहे? ते एकटे फिरायला जाऊ का दिले? तू जायचं त्यांच्यासोबत, किंवा तू मला सांगू शकली असते आणि मी निघून गेलो असतो ना. काही हरकत नाही बेटा, त्यांच्यासोबत बरेच लोक असतात. ते लवकरच फिरून येतील. जर तू तयार होय आणि मग नाश्ता कर. गणेश नाश्ता करायला बसला. तेवढ्याच वेळात त्याचे बाबा फिरायला गेलेले आले. बाबा, तुम्ही लवकर तयार व्हा. आपल्याला तपासणीसाठी जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी पण सोडावं लागेल आणि मला कामालाही जावे लागेल. अरे बेटा, तू काळजी करतोस. मी एकटा जाईल. नाही बाबा, तुम्हाला माहीत आहे ना, मागच्या वेळी तुम्ही एकटे गेले होतास तेव्हा दिवसभर भूक आणि तहानमुळे तुम्हाला चक्कर आली होती. तुम्ही लवकर तयार व्हा, मी गाडी काढतो. काही वेळाने दोघे पण हॉस्पिटलला निघून जातात. वाटेत गणेशचे बाबा गणेशला बोलतात, पोरा, तुला चांगली नोकरी मिळाली आहे. आता तू लवकरच लग्नाचा विचार कर. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतो का? माझे फक्त एकच स्वप्न आहे की तुझ्या बहिणीचे लग्नासारखंच तुझं पण लग्न मला पाहिजे आहे. अरे बाबा, तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला काहीही होणार नाही. तरीही ताईच्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे. पोरा, ठीक आहे, मला एकट्याला सोड, पण राशी अनेक वर्षापासून तुझी लग्नाची वाट पाहत आहे. त्याबद्दल तरी काही विचार कर. अरे बाबा, मी राशीला बोललो आहे. हे तिचे शेवटचे वर्ष आहे. त्यानंतर आम्ही दोघंही लग्न करू असे बोलले. हॉस्पिटलमध्ये पोहोचतात गणेश डॉक्टरांशी एकटा बोलतो. डॉक्टर, बाबांना काही मोठी समस्या तर नाही ना? डॉक्टर म्हणतात, सागर, वयानुसार शुगर, बीपी कमी होतात आणि शरीरामध्ये काही खराबी होते. जरी ते काही मोठे वाटत नसेल तरी त्यांना नीट जेवण खावण देत जा. हे चिंतेची बाब आहे. पण तुम्ही काळजी करू नका की काही औषधं वाढवत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या वडिलांना औषधं वेळेवर घ्यायला सांगा. गणेश त्यांच्या बाबाला घरी सोडून ऑफिसला जातो. संध्याकाळी तो ऑफिसमधून निघणार असताच राशीचा फोन येतो. दोघेही संध्याकाळी एका कॅफेमध्ये भेटतात. राशी, काय झालं? तू थोडा काळजीत दिसतो. राशी, बाबांची तब्येत ठीक नाही ग. आज लग्नाबद्दल बोलत होते. तुला माहीत आहे ना, ताईच्या लग्नाला 1 वर्ष झाले नाही आणखीन, आणि त्याच्या लग्नाचे कर्ज घेतलेले होते त्याचा पण हप्ता चालू आहे. अशा परिस्थितीत वडिलांचा उपचार आणि सगळे खर्च पाहून मी सध्या लग्नाचा विचार करू शकत नाही. राशी, काळजी करू नकोस. माझे कॉलेज 3 महिन्याने संपेल. त्यानंतर आपण दोघेही नोकरी मिळेल आणि आपण दोघेही मिळून मिसळून सांभाळू. गणेश, नाही ग राशी, मी माझ्या परिस्थितीचे भार तुझ्यावर कसा टाकू शकतो? मी तुला आनंद देऊ इच्छितो. मला अजून थोडा वेळ दे. सगळं व्यवस्थित झालं की आपण लग्न करू. राशी गप्प राहते. दोघेही एकत्र काही वेळ घालवतात आणि नंतर आपापल्या घरी जातात. 2 दिवसाने गणेशला डॉक्टरांचा फोन येतो. गणेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो. डॉक्टर साहेब, काय झालं आहे? बाबांचे रिपोर्ट आले आहेत का? हो गणेश, तुझ्या वडिलांचे रिपोर्ट आले आहे. डॉक्टर साहेब, सगळं ठीक आहे? काळजी करण्यासारखं काही नाही ना? गणेश, तुला धाडसाने काम करावे लागेल. तुझ्या वडिलांना कॅन्सर आहे, तोही 3ऱ्या टप्प्यातला. गणेशच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला पाणी प्यायला दिले. गणेश, तू हे तुझ्या वडिलांना सांगू नकोस. त्यांचे हृदय आधीच कोमलले आहेत. डॉक्टर साहेब, आता विज्ञान खूप प्रगती केली आहे. तुम्ही सर्वोत्तम उपचार करा. पैशाची काळजी अजिबात करू नका. मी पैशाची व्यवस्था करेन. गणेश, हे पैशाबद्दल नाही. कॅन्सर खूप पसरला आहे. त्यांच्याकडे जास्तीत जास्त 7 किंवा 8 महिन्याचा कालावधी आहे. मी काही औषधं लिहून देत आहे. यामुळे त्यांना थोडा आराम मिळेल. पण त्यांना शक्य होईल तेवढं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. गणेश हातून तुटला होता. तो बाहेर जातो आणि राशीला फोन करतो. दोघेही संध्याकाळी भेटतात. सागर, गणेश राशीला सर्व काही सांगतो आणि तो रडू लागतो. राशी म्हणते, गणेश, तू धाडसाने काम कर. हे सगळं ठीक होईल. राशी, तुला माहीत आहे ना, माझ्या वडिलांनी मला शिक्षण देण्यासाठी
खूप कष्ट घेतले ग. आता जेव्हा त्यांना आरामात जगण्याची वेळ आली आहे तेव्हा हा आजार आला. राशी म्हणते नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. आता तुम्ही फक्त त्यांच्या आनंदाचा विचार करा, त्यांना आनंदी ठेवा आणि स्वतःही धैर्याने काम घ्या. असं बोलून गणेश घरी आला. घरी पोहोचताच वडिलांनी विचारले, गणेश काय झालं? तू रिपोर्ट आणायला गेला होता ना? बाबा सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. फक्त रक्तदाब थोडासा जास्त झाला आहे. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिले आहे. तुम्ही ते घेत राहा. असे म्हणत गणेश शांतपणे खोलीत गेला. त्याची आई त्याच्या मागेच गेली. आई म्हणते, पोरा काय झालं? तू थोडा काळजीत वाटत आहे. सगळं ठीक आहे का? हो आई, सगळं ठीक आहे. काळजी करू नकोस. चल फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. नाही आई, मी राशीला भेटून येतो. आम्ही तिथे जेवण केलं. तू आणि बाबा जेवण करा आणि झोपा. मी पण झोपायला जात आहे. ती निघून गेल्यानंतर गणेश खोली लावतो आणि बराच वेळ रडत राहतो. दुसऱ्या दिवशी तो कामाला जाण्यासाठी घरून निघतो, पण आज त्याला कामाला जावंसं अजिबात वाटत नाही. इथे एक दिवस आधी जेव्हा राशी घरी पोहोचली तेव्हा ती खूप अस्वस्थ होती. घरी पोहोचताच तिने तिच्या वडिलांना सोफ्यावर बसलेले पाहिले. राशीची आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. राशी काय झालं? तू का काळजीत दिसत आहेस? त्यांनी विचारल्यावर राशीने तिच्या बाबाला संपूर्ण कहाणी सांगितली आणि तिचे म्हणणे ऐकून राशीचे बाबा पण म्हणाले, हे खूप वाईट आहे. गणेशचे वडील खूप सज्जन आहेत. काही वेळ गप्पा मारल्यानंतर तो पुढे म्हणू लागला, मुली, तू यावेळी गणेशला साथ द्यायला हवी. तो खूप तणावात आहे. तेवढ्यात राशीची आई स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि म्हणते, तुम्ही बाप आणि लेकी खूप अवघड आहात. तुम्ही कधी स्वतःचा विचार कराल की नेहमी इतरांचा विचार करत बसाल? तो पुढे म्हणाला, गणेश आणि तू गेल्या 3 वर्षापासून लग्नाबद्दल बोलत आहात. प्रत्येक वेळी जेव्हा तू त्याच्यासाठी त्याग करत राहते तेव्हा पूर्वी त्याच्याकडे नोकरी नव्हती. जेव्हा त्याला नोकरी मिळाली तेव्हा त्याचे बहिणीचे लग्न करण्यासाठी त्याने लग्नाला नकार दिला. त्यानंतर आम्ही वाट पाहत बसलो. कालपर्यंत तो म्हणत होता की माझ्या बहिणीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले की आपण लग्न करू, पण आता त्याचे सर्व मर्यादा ओलांडल्यात. तो वडिलांच्या आजाराचं कारण देत लग्न पुढे ढकलत आहे. तो जे काही म्हणत आहे त्यावर मी अजिबात विश्वास ठेवत नाही. तो कदाचित तुम्हाला फसवत असेल. आई राशी जवळजवळ ओरडत म्हणाली, आई तू काय बोलत आहेस? तू बरोबर बोलते बेटा. मी बरोबर बोलते बेटा. जर तो तुझ्या जागी असता तर त्याने आधीच दुसऱ्याशी लग्न केले असते. त्या फक्त हा महिलांचाच वाटा आहे. राशी काही न बोलता उठून गेली आणि तिच्या खोलीत गेली. ती तिच्या आईवर खूप रागवली होती, पण काही वेळ बेडवर पडून रडत राहिली. मग तिने उठले आणि तोंड धुतलं. मग ती तिच्या आईच्या शब्दाबद्दल विचार करू लागली, पण यावेळी तिला राग आला नाही आणि कुठेतरी तिच्या आईचे शब्द बरोबर वाटू लागले. शेवटी 4 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिला खूप वाईट वाटले. गणेशला पाठिंबा द्यावा की तिच्या भविष्याचा विचार करावा याबद्दलही ती गोंधळलेली स्थितीत होती आणि तिला निर्णय घेता येत नव्हता. या कोंडीत असतानाच गणेशचा फोन आला. राशी खूप गोंधळलेली होती म्हणून तिने फोन उचलला नाही. गणेश फोन करत होता, पण राशी फोन काही उचलतच नव्हती. ऑफिसला जाण्याऐवजी सागर त्याच कॅफेमध्ये गेला. तिथे तो राशीसोबत नेहमी जात असे. त्याने कॉफी मागवली. कॉफी पित असताना त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. त्याला त्याच्या वडिलांच्या आजाराबद्दल विचार येत होता आणि मग त्याला काळजी वाटू लागली की राशी पण फोन का उचलत नाही. त्याचे वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही धूसर दिसत होते. इकडे राशी तिच्या खोलीत बसते तेवढ्यात तिचे वडील खोलीत आले. राशी डोळे सुजले होते. बेटा काय झालं? रात्रभर तू रडत राहिलीस? नाही बाबा. असंच. तिचे बाबा म्हणाले की सकाळपासून लक्षात येतं की तुझा फोन अनेक वेळा वाजतो आणि तू तो उचलत नाही. तो फोन गणेशचा तर नाही ना? राशी थोडा अस्वस्थ वाटते. हो बाबा, पण मी त्याच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. असं वाटतं की तू तुझ्या आईचे शब्द मनावर घेतले आहेत. मी असं म्हणत नाही की तुझी आई चुकीची आहे. त्याच्याशी लग्न करायचे की नाही हा तुझा निर्णय आहे, पण यावेळी तो
खूप मोठ्या संकटात आहे. यावेळी तू सर्वात मोठी चूक करत आहे. गोष्ट अशी आहे की त्याला आत्ता तुझी